श्री विठ्ठल थोडं पुढे पेटीला थोडं काळी जाऊन पकडा. बरोबर आहे बरोबर आहे हेलो 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 भैया हेलो भैया ऐका ना हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण
Ram Krishna, Hare 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 Ram Krishna. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा कृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापल कुमदे विमला सर्व सुखाचे आदर बापल कुमदे विमला सर्व सुखाचे आदर बापल कुमदे विमला तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा Ram Krishna, Hare Ram Krishna, Hare Ram Krishna, Hare Ram Krishna, Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Ram Krishna, Hare Jai Ram, Ram Krishna, Hare Jai Ram, Ram Krishna, Hare Jai Ram. हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी पदवा जन्मांतरी मजाव पदवा जन्मांतरी मजाव पदवा जन्मांतरी मजाव पदवा जन्मांतरी मजाव पदवा जन्मांतरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी उपदवा जन्मांतरी मजा उपदवा जन्मांतरी मजा उपदवा जन्मांतरी मजा उपदवा जन्मांतरी मजा उपदवा जन्मांतरी मनसी काय माता मनसी
मनसी काही मागा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणी राजन कोमणी राजन कोमणी राजन कोमणी मनसी काही मागा मनसी काही मागा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा दिलेगा पांडुरंगा म्हणे अंगी म्हणे अंगी तुका म्हणे अंगी हरिदासाची घरे
साथी घरे
हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठला हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी जय भगवाने कथेचा विस्तार जय भगवाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा बोर्न कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकोबाराय ह्यांचा भागवत धर्मामध्ये आपल्या कल्याणाकरता अतिशय अशा महत्वाच्या 3 मागण्या तुकोबाराय अभंगातून करतायत. विठ्ठला हो, अभंगावर बोलण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा की मागच्या 34 वर्षापासून परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज सारडा यांचा पुण्यतिथी सोहळा आणि सप्तदिनी सोहळा इथं तोंडुळी गावात बापू महाराज जे आहेत आमचे परमस्नेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं दरवर्षी संपन्न होतो. आणि आज जागरची सेवा म्हणजेच आपण त्याला उपांत्य दिवसाची म्हणू. आज उपांत्य दिवसाची सेवा ही खरं तर परमपूज्य गुरुवर्य बाबा जे माझे रामभाऊ महाराज सारडा आहेत ते माझे सद्गुरू आहेत आणि त्यांनी मला आज्ञा दिली की आजची सेवा तू कर म्हणून मी आज इथं सेवेला आलेलो आहे. विठ्ठला तसं बऱ्याच गावकऱ्यांना माझा परिचय नाही कारण की मी इथं सप्ताहामध्ये येत नाही. मी बेलगावला शेवटच्या दिवशी जो असतो सप्ताह पुण्यतिथीचा दिवस काल्याचं कीर्तन तिथं येतो. इथं प्रसादाला येतो संध्याकाळी तोपर्यंत सगळी गर्दी गेलेली असते आणि प्रसाद घेतो मी इथं महाराजांची भेट घेतो आणि संभाजीनगरला जातो. मी भक्तराज महाराजांचा नातू आहे तुम्हाला ओळख करून देतो आणि परमपूज्य वैकुंठवासी नंदूभाऊ महाराज सारडा यांचा मुलगा आणि परमपूज्य जे आमचे गुरुवर्य बाबा आहेत त्यांचा मी पुतण्या आहे. विठ्ठला बाबांचं न येण्यामागचं कारण की आता ते म्हणाले तुम्ही आता मला नेमकंच आता कीर्तन सुरू केलं मी आता करायला आणि बाबांच्याच मार्गदर्शनाखाली मी करतोय. मग बाबा म्हणले तुम्हाला सुद्धा आजोबांची पुण्यतिथी कशी होते किती प्रेमाचे लोक तिथं आहेत हे तुम्ही स्वतः तिथं जाऊन अनुभव करा की कारण की मी सुद्धा हा अनुभव केलाय आणि आता मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही पण त्याचा अनुभव करा. तुम्ही सुद्धा त्या पुण्यतिथी सोहळ्यात कसं तुम्हाला वाटतं आपल्या आजोबांना आपण एक पुष्प वाहा सेवा पुष्प वाहा हा जो त्यांचा मागचा हेतू आहे त्या हेतूमध्ये आज मला त्यांनी सामील केलं. मागच्या वर्षी आमचे जे मोठे बंधू आहेत ज्ञानेश्वर भाऊ महाराज सारडा त्यांचं इथं तोंडुळीला जे आपलं बाबांचं मंदिर आहे इथं तिथं त्यांचं कीर्तन झालं होतं पुण्यतिथी निमित्त आणि आज जो इथं सोहळा चालू आहे बाबा मुद्दामच मला म्हणले का तू आज ह्या वेळेस जा आणि बाबांचं पुण्यतिथी सोहळा वगैरे सगळं बघून ये किती प्रेम तिथलच्या लोकांचं त्यांच्यावर आहे आणि 7 दिवस हे लोक अविरत असं पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह तिथं. आता तर ह्या वर्षी तर फार छान असा उपक्रम चालू आहे. नाथ महाराजांचं नाथ पारायण चालू आहे गाथ्याचं तुकोबारायांचं गाथा पारायण चालू आहे त्यांचं गाथा भजन चालू आहे म्हणजे सर्व तुकोबारायमय वातावरण इथं आहे आणि म्हणूनच आज सुद्धा जो मी अभंग निवडला ना तो तुकोबारायांचाच निवडलेला आहे. आणि एक मागणी पर ही जी आहे ना अलिखित एक जो आहे की आज आपण मागणी परच अभंग घ्यायचं कारण उपांत्य दिवस उद्या जो असतो काल्याचा प्रसाद तुम्हाला आणि हे जे आहे ना 3 जे आहेत ना बंधन आहेत कीर्तनकाराला. एक जो आहे सर्वात सुरुवातीचे जे कीर्तनकार आहेत त्यांना नामाचा अभंग घ्यावा लागतो. शेवटचे जे कीर्तनकार आहे जो उपांत्य दिवसाचा म्हणतोय मी रात्रीचा शेवटचं कीर्तन त्याला तुम्हाला मागणी परत घ्यावा लागतो असं वारकरी संप्रदायाचा दंड आहे. आणि उद्या जो आहे काल्याचा केलेचे चरित्र गोकुळी असं गोकुळाचे भगवंतानं जे चरित्र केले
तर ते चरित्र त्याच्यात उच्चार लागतं, असे नियम आहेत आणि त्या नियमाअंतर्गत आज मागणीपर अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. परमपूज्य भक्तराज महाराजांचं फार मोठं कार्य इथं आहे. आता माझे आजोबा आहेत ते, पण माझा फार त्यांचं कमी, कारण की मी 3 वर्षाचा होतो जेव्हा त्यांचं वैकुंठ गमन झालं. पण जसं मी लोकांच्या मुखातून ऐकतो त्यांच्याबद्दल, तर असं वाटतं मला, धन्य मी मानीन आपुले संचित. फार काहीतरी मागच्या अनेक जन्माची पुण्याईचं गाठोडं घेऊन मी जन्माला आलेलो आहे. कारण की परमपूज्य भक्तराज महाराजांच्या कुळात जन्म भेटणं, काहीतरी चांगलं कर्म, काहीतरी सत्कर्म माझ्या हातातून घडला असावं आणि त्यांची परंपरा सुद्धा चालवण्याचं आता मला सौभाग्य प्राप्त झालं. कारण की ह्याच्यात मी अगोदर नव्हतो. आता ही माझी फार काही माझ्या सेवा झालेल्या नाही. आत्ताच मी नुकतंच कीर्तन करायला लागलो आणि इथं तुमच्या सेवेला आलो. बाबांना मी म्हटलं तसं, की बाबाला म्हटलं तुमचा अधिकार आहे, तो मागच्या 34 वर्षापासून तुम्ही सेवा करताय तिथं. आणि मी एकदम कसं जाऊ म्हणे, काही नाही म्हणे, अरे बाबा तू नातू आहे त्यांचा, तुला तुझी सेवा केलेली माझ्यापेक्षा जास्त आवडते लोक म्हणे. कारण की आजोबाला कसं असतं, मुद्दलापेक्षा व्याज जास्त गोड असतं ना, त्याच्यामुळे तू म्हणे तू व्याज आहे म्हणे आणि तू त्यांना जास्त गोड आहे म्हणे, म्हणून तू जाऊन इथं कर. नाही तर माझं स्वतःच धाडस, कारण की जे इथं आहेत उभे भजनी मंडळी आणि इथं जे वाजवणारे आहेत, सब जे आहेत, आता इथं गाथा पाठ आहे महाराजांचा, चंद्रकांत महाराजांचा, असे अनेक दिग्गज, आणि त्यांच्यामध्ये माझ्या नवख्यासारख्याला उभं करणं म्हणजे इथं आमच्या सद्गुरू बाबांची डेअरिंग आहे. आणि मला थोडी आदरयुक्त भीती आहे यांच्याबद्दल आता वाटायला लागली आहे. म्हणून आता परमपूज्य भक्तराज महाराजांनाच मी विनंती करेन की तुम्ही माझ्या हृदयस्थ व्हा आणि आजची सेवा तुम्ही करून घ्या. कारण की आता नातरी बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. म्हणजे जसे तुम्ही आता सर्व, आता मी म्हटलं मी या गावाचा नातू आहे, म्हणजे भक्तराज महाराजांचा नातू आहे, म्हणजे या गावाचा नातू आहे मी. म्हणजे आता नातू जर बालक बोबडा बोलला तर कसं आईला जसा आनंद होतो, तसे आता तुम्हाला 1-1.5 तास मी आता बोबडं बोलून जे आता मला जशी तोडकी मोडकी सेवा करता येईल ह्या अभंगावर, तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि निश्चितच तुम्हाला हे बालकाचे बोबडे बोल आवडतील असा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल तुकोबाराय ह्या अभंगातून मागणी मागतायत महाराज. मागणी तुकोबाराय आणि मागणी, जसं नदीचे 2 टोक आहेत महाराज, इकडे एक नदीचं एक टोक आणि तिकडे एक नदीचं एक टोक, असं तुकोबाराय आणि मागणी हे 2 शब्द. तुकोबाराय हे मागण्याचे विरोध आहेत. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो, किंवा भिक्षा पात्र अवलंबनने, जळो जिने लाजिरवाने, ऐसी असी नारायणे उपेक्षिले सर्वथा. तुकोबाराय आणि असं 1-2 नाहीत, आणि असे अनेक प्रमाण गाथ्यामध्ये आहे तुम्हाला, की तुकोबारायांनी वारंवार मागणीचं खंडन केलेलं आहे, की आम्हाला देवा तुमच्याकडून काहीही नको, मागतच नाही तुकोबाराय. आणि तुकोबाराय जर तुम्ही असं म्हणताल की तुम्ही एवढं ठासून सांगताय तुकोबाराय मागत नाही, मग आजच्या सेवेला घेतलेला अभंग तर मागणीपर आहे. आणि असे अनेक अभंग गाथ्यात मागणीपर सुद्धा आहेत. जसं तुकोबारायांनी मागणीचं खंडन केलेलं आहे, तसं तुकोबारायांनी मागणीचे अभंग सुद्धा दिलेले आहेत. मग हे वाचताना थोडस जो साधक आहे त्याला असं वाटतं की तुकोबाराय वारंवार मागणीचा विरोध करतात, मग तुकोबारायांची मागणीपर प्रकरणातील अभंग आहे, मग हा कसा मेळ बसवायचा अशी शंका आपल्याला निर्माण होते. पण थोडस जर चिकित्सक दृष्टीने आपण त्याला पाहिलं ना, तर आपल्याला लक्षात येतं की नेमकं तुकोबाराय कोणाला मागतात आणि कोणाला मागत नाही. ते संसारी माणसाला मागत नाही आणि परमार्थाचं भगवंताकडे मागितल्याशिवाय राहत नाही. मागणे ते तुझं मागो, देह भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागत कोणालाच नाही महाराज, संसारी माणसाला तर मागूच नाही महाराज. संतांकडून शिकावं संसारी, कारण एक अपूर्ण माणूस दुसऱ्या अपूर्ण माणसाची काय मदत करणार आहे तुम्ही मला सांगा. तो स्वतः अपूर्ण आहे. ते एक म्हण आहे ना मराठीमध्ये, नागड्यापाशी उघडं गेलं आणि सारी रात हिवानं मेलं, अशातला हा प्रकार आहे महाराज. ते नागड्यापाशी जर उघडं गेलं त्याला कोणते थंडीचे वस्त्र भेटणार तुम्ही मला सांगा. म्हणजे ते असं आहे, संसारी जर माणसाला तुम्ही काही मागितलं ना तर त्याचं असं उलट होतं महाराज. म्हणून तुकोबाराय जे आहेत ना, संसारी माणसाकडे मागत नाही,
आणि तुकोबाराय जो आहे ना, मागणीचं खंडनही वारंवार करतात. हे पण जे मागतायत ना तुकोबाराय, जे त्यांच्या करता स्वतः करता मागत नाही, त्यांना त्याची काहीही आवश्यकता नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता संतांच्या अंतःकरणात जी तळमळ आहे ना, त्या तळमळीनं ते मागतात महाराज. त्यांना फार तळमळ आहे लोकांची. का आता तुम्ही समजा ते 7 दिवसाचा आता आपण सप्ताह केला, आता 7 दिवसाचं फळ म्हणजे आजचं हे निरूपणाचं कीर्तन असतात, म्हणजे आपण मागण्याचे काहीतरी अधिकारी होतो भगवंत. हे जे आहे जागृती कशाला म्हणतात, हे जागर नाही महाराज. जागर म्हणजे रात्री जागून भजन करणं ह्याचा अर्थ असा नाही. जागर म्हणजे जागृती. आता आजचा सप्ताह तुमचा उद्या सांगता झाली तर तिथून तर पुढच्या वर्षापर्यंत ही जागृती तशीच राहिली पाहिजे. हा जो दिवा आहे, ज्ञानदीपाचा दिवा जो तुम्हाला संतांनी लावून गेलेत, आता गाथा पारायण इथं झालं, गाथ्याचं प्रवचन हे चालू आहे, सर्व गाथा भजन चालू आहे, आता कीर्तन चालू आहे. अनेक संत मंडळींचे तर कीर्तन मी आता वाचले. त्याच्यात कोरडगावकर महाराज आहेत आमचे, हे म्हस्के महाराज आहेत आदरणीय वेदांतचार्य, ते फार अधिकारी असे. मुकुंद काकांचे जे चिरंजीव आहेत गोविंद काका, ते गोविंद महाराज जाटदेवळेकर आमच्या सद्गुरूंचे ते सद्गुरू आहेत, असे असणारे परमपूज्य मुकुंद काका. आणि त्यांचे चिरंजीव आहेत ते भारी भक्तपरायण गोविंद महाराज जाटदेवळेकर, त्यांचंही इथे कीर्तन झालं. असे अधिकारी संत, आणि त्यांचं तुम्ही आता श्रवण केलंय, त्यांचं श्रवण केलंय. आता त्यांचं मनन करून आपल्या हृदयात साठवायचं. हृदयात साठवून आपण भगवंताला काहीतरी, आपण भगवंताची सेवा केली ना, तर मग आपण भगवंताला मागण्याचे अधिकारी होतो. आणि भगवंताला काय मागावं हे सांगण्यासाठी तुकोबाराय मागतात बरं का. आता आपण 7 दिवस काहीतरी करावं सेवा, आणि 7व्या दिवशी म्हणावं विहिरीला पाणी लागत नाही तेव्हा तेवढं दे, लेकराचं लग्न होत नाही ते दे. मग हे तुम्हाला मागण्याचं कळावं, काय मागावं आणि काय मागू नये ते संतांचे गाठे बघावे महाराजांनी, मग शिकावं. आपण जे मागतो ना ते आपलं संसारावर प्रेम आहे. आपण भगवंताला साध्य नाही करते, आपण साधक बनवतोय. आपले जे मागणे आहेत ना हे भगवंताला साधन आहेत, साधन आपल्याकरता भगवंत. पण संत जे आहेत ना भगवंताला साध्य बनवतात, साध्य. आणि हा तुम्हाला फरक सांगतात. मग आपल्याला काय आपण मागावं, भगवंताकडे गेला आपण एकदा की आपण काय मागावं ही जागृती संत करून देतात. म्हणून संतांनी जे आहेत ना हे अभंग लिहिलेले, जे आपण म्हणतो ना मागणी पर अभंग, संत मागत नाही महाराज. सगळे जे मागण्या आहेत ह्या तुमच्या माझ्यासाठी आहेत, आपल्यासाठी. आपण काय मागावं भगवंताकडे. आता परमार्थात एखादा मनुष्य आला, त्यांना आता केली सेवा, आता मग काही जर त्यानं संसारातलं मागून घेतलं तर संतांचं जे हृदय असतं ना महाराज फार कोमल असतं. त्यांना तुमची दया येते महाराज, आणि त्यांना वाटतं का आता ह्या साधकाने एवढी साधना केली आणि आता ह्यानं संसारात काही मागितल्यापेक्षा आणि त्याचं ते कर्म वाया जाण्यापेक्षा ह्याला काय मागावं हे कळण्यासाठी आपण आता हे मागणी पर अभंग करावे. म्हणून संतांना तुमची दया आली आणि हे मागणी पर अभंगाची निर्मिती झाली. संत स्वतः कधीच काहीच आणि कधीही कुठेही कोणासाठीच काहीच मागत नाही, फक्त लोक कल्याणासाठी मागतात. ते कोणत्याही संतासाठी स्वतःसाठी आजपर्यंत तुम्ही मला दाखवून द्या तुकोबारायांनी स्वतःसाठी त्याच्यात काही मागितलंय. हे जरी त्याच्यात मज शब्द आलेला आहे की हरिदासाची घरी मज, पण तो मज आपल्यासाठी, ते हरिदासच आहेत महाराज. ते संत या पदावर गेलेले, त्यांना काय करायचं मज हा शब्द वापरून त्यांनी आपल्याला जागृती दिलेली आहे. आज जे जागरचं कीर्तन आहे, जागृतीचं कीर्तन आहे, हे आपल्याला जागृती करता की आपण भगवंताकडं जर आपलं भक्ती ओतप्रोत झाली तर आपण भगवंताकडे काय मागायला पाहिजे, काय मागावं काय नाही मागावं ही जी बुद्धी आहे संत आपल्याला देतात. आणि ह्या जर अनुसार आपण जर भगवंताकडे जर काही मागितलं ना तर ते पूर्णही होतं महाराज. कारण की असे संसाराचे गाठोडे घेऊन तर कितीही लोक येतात महाराज. आता पंढरपूरला रीग लागलेली आहे महाराज त्यांची, पण ह्याच्यातून एखादा निराळा, आता समजा सगळ्यांच्या पांढऱ्या टोप्या आणि एक त्याच्यात लाल टोपीवाला असेल तर कोणता पहिले दिसतो? लाल टोपीवाला दिसणार. पांढरे सगळे एवढे असून झाकून जातात का, तर त्यांच्या मागण्यासारखा आहे. हा जो आहे हा काहीतरी भगवंताकडे भगवंताचं मागतोय, म्हणून त्यांना भगवंताला सुद्धा त्याचा आनंद फार होतो की नको बाबा हा माझा आहे, मग तो पहिले त्यांना प्राधान्य देतो. आणि बाकीचे जे आहेत ह्यांच्या इच्छा करतो पूर्ण. पण आपण जर हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जाऊन गारगोटी मागितली तो देणार नाही का? 100% देणार. तो त्याच्याकडे गारगोटी आहेच ना. पण जो हिरा देऊ शकतो त्याच्याकडे जसं गारगोटी मागण्यात शहाणपण नाहीये, तसं भगवंताकडे जाऊन काही संसाराचं मागणं ह्याच्यात काही शहाणपण नाहीये महाराज. काही जरी मागितलं तुम्ही भगवंताला मागा ना, कारण की अर्थार्थी भक्त आहेत, जिज्ञासू आहेत, अर्थ भक्त आहेत, भगवंताकडेच मागायला पाहिजे. पण काय मागावं
ही जागृती आपल्याला संत देतात. विठाला आणि आता तुकोबारायाकडे हे तुकोबारायांचा हा भाव बघून भगवान स्वतः तुकोबारायाकडे आले महाराज. आता म्हणे भगवान म्हणे यांची परीक्षाच घेऊ तुकोबारायांची. मनात आलं महाराज तुकोबारायांची परीक्षा घ्यायचं भगवंताच्या. आणि म्हणे तुकोबारायन म्हणे तुम्ही आम्हाला काहीतरी मागा म्हणे तुकोबाराय. तेव्हा म्हणे मला काहीही नको, तुमचं दर्शन झालं, तुम्ही मला भेट द्यायला आले हेच मला फार झालं म्हणे. तुम्ही आज मला दर्शन दिलं मी कृतकृत्य झालो म्हणे, मला काहीही नको. आणि जे निके भक्त असतात ना, जे खरे भक्त असतात ना, ते भगवंताला काहीही, ही जेव्हा तुमची अवस्था येईल, मी जे आता तुम्हाला म्हणलो की मागायचं तर भगवंताकडे मागायचं, पण मागता मागता अशी तुमची एक दिवशी अवस्था येईल की भगवंताकडे सुद्धा तुम्ही काही मागणार नाही. कारण की तुम्हाला लक्षात येऊन जाईल का खरा परमार्थ काय. पण ह्याच्याकरता सुरुवात करा, तुम्ही परमार्थाचं मागण्याची सुरुवात करा. एक अशी स्टेप येईल की तुम्हाला लक्षात येईल की आपण हे सगळं आतापर्यंत हे जे मागत होतो हे सुद्धा चुकीचं आहे. आपण भगवंताकडे काहीच नाही मागितलं पाहिजे. आणि जो भगवंत देतो ना, तो फार विचार करून आपल्याला देतो. म्हणून ही शेवटी आपली अवस्था होती. आणि तुकोबराय त्याच धाटणीचे होते महाराज. कारण की ते म्हणले मला काहीही नको. असा प्रयोग नाही का भगवंतांनी भक्त प्रल्हादावर सुद्धा केला. भक्त प्रल्हादांचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी तो पिष्टपिशान्य करणार नाही, तुम्हाला सर्वांना ते चरित्र माहिती आहे. पण जेव्हा भगवंतांनी हिरण्यकश्यपूला मारलं होतं आणि भगवान एवढे क्रोधायमान झाले होते, कारण की भक्ताला फार त्रास दिला होता महाराज. हिरण्यकश्यपूने कशा प्रकारे नाही मारण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ते सर्व माहिती आहे. फार त्रास अतिशय असं भगवंताला ते वेदना सहन होत नाही महाराज. भक्तांना जर कोणी त्रास दिला तर भगवंताला ते सहन होत नाही. अतिशय क्रोधायमान झाले. आता त्यांचा क्रोध कसा शांत करावा म्हणून लक्ष्मी मातेचं पाचारण केलं. म्हणे आता बायकोला पाहून चांगले शांत होतात, त्याला भगवंता पुढे न्यावं, हे शांत तरी होतील. बायकोला म्हणजे माता लक्ष्मीला उभं केलं भगवंतासमोर. म्हणे हे कोण आहेत म्हणे, हे तर माझे मालक नाहीत म्हणे. कारण की त्यांना तशी पाहण्याची सवयच नव्हती ना भगवंताला. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. भगवंताला असं पाहण्याची सवय, भगवंताला शांताकारम हृदय. आणि हे असं काय रूप पाहिलं, घाबरले लक्ष्मी माता. मी नाही थांबत म्हणे, हे आमचे मालकच नाहीत म्हणे. अशा करून ते निघून गेले. आता ब्रह्मदेव म्हणले की प्रल्हादाला तुम्ही पुढं करा. आणि प्रल्हादाला जेव्हा पुढं केलं महाराज, प्रल्हादांनी पायाला स्पर्श केला. भगवंताने वेळ काय पायाला लागतंय आपल्याला पाहिलं तर भक्त प्रल्हाद 2 मिनिटात असं आईस्क्रीम सारखे झाले महाराज. भगवान एकदम थंड झाले. आणि भगवंतानी प्रल्हादाला कडेवर घेतलं आणि काय म्हणे प्रेमाश्रू यायला लागले भगवंताच्या डोळ्यातून. म्हणे तुझ्यामुळं तुला किती त्रास झाला म्हणे माझ्यामुळं, पण तू हटला नाही म्हणे. तुझ्या नामस्मरणावरून तू असा किंचित सुद्धा बाजूला झाला नाही. मला तुझ्यासारखे भक्त म्हणे युगायुगात एखादा जन्माला येतो म्हणे. आणि असं भगवान बोलायला लागले. आणि म्हणे माग म्हणे प्रल्हादा, मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. भगवान जर आपल्यावर प्रसन्न झाले ना तर स्वतःहून म्हणतात महाराज की आपल्याला मागा म्हणून. आणि ती आपल्या परमार्थाची परकोट अवस्था आहे, जी परम उच्च जी अवस्था आहे ना, की भगवंतानी आपल्याला विचारावं की तुम्हाला काय पाहिजे. इथपर्यंत आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे महाराज. आणि स्वतः भगवान विचारतायत प्रल्हादाला की मागा म्हणे प्रल्हादा, आम्ही तुमच्यावर फार प्रसन्न आहोत म्हणे. तुमच्यासारखे भक्त आम्ही पाहिले सुद्धा नाही म्हणे, युगयुगात पाहिले नाही म्हणे. तुम्ही मागा म्हणे, मला काय मागता म्हणे. काही नको म्हणे. तेव्हा मला तुमचं दर्शन झालं आणि तुमचं असंच मला अखंड तुमची भक्ती माझ्या हृदयात राहावं असं त्या म्हणे. मला काही नको म्हणे दुसरं. नाही म्हणे, आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छाच आहे म्हणे. मी काय व्यापारी आहे का म्हणे देवा, की तुम्ही काही द्यायचं आणि मी काही घ्यायचं आणि तुम्ही काय, असं हे काही व्यापार नाही म्हणे देवा. मी तुमचा निश्चित भक्त आहे, मला तुम्ही फार आवडता म्हणे, प्राणाहून प्रिय आहेत म्हणे मला तुम्ही. आणि मला तुम्हाला काहीही नको म्हणे मला तुमच्याकडून. तरी भगवंत वारंवार फोर्स करायला लागले महाराज, वारंवार. नाही म्हणे प्रल्हाद तुम्हाला मागावंच लागेल, माझ्या करता मागा म्हणे. माझ्या डोक्यावर भार झाला म्हणे तुमच्या भक्तीचा आणि तो उतरवण्याकरता मागा म्हणे. तर भक्त प्रल्हाद काय मागतात की भक्त प्रल्हाद म्हणाले भगवंताला की मला पुन्हा कधीही मागण्याची इच्छा होऊ नये, हेच मला द्या. विठाला हे असतात निके भक्त महाराज. निके म्हणजे खरे भक्त. जे खरे भक्त असतात ना ते भगवंताकडे सुद्धा काही मागत नाहीत, काहीच मागत नाही महाराज. आणि तेच खरे परमार्थ आहे महाराज. भगवंताकडे काही न मागणे हाच खरा परमार्थ आहे. पण आता भगवंत इथं सुद्धा आडीला आले महाराज. तुकोबारायांच्या आडीला आले म्हणे की तुम्ही आता मागाच म्हणे तुकोबाराय. आणि मला मागायचं नाही. झटले महाराज भगवंत तुकोबारायांना की तुम्ही काहीतरी मागा.
काहीतरी मागा म्हणे, तुमचं आमच्यावर फार ऋण झालं म्हणे. ते ऋणबाई पण देखोनी अंगी आपुलियाचे उत्तीर्णत्वा लागे, असं ऋण होतं भगवंताचं. भगवंताला ऋण होऊन जातं, जे भक्तांना ते नाही का ते, आणि ते सहन होत नाही भगवंताला. आपण एवढं भगवंतावर ऋण करायचं की ते भगवंताला सहन नाही झालं पाहिजे. भगवान स्वतः आले पाहिजे का सांगा काय पाहिजे तुम्हाला म्हणून. असं आपण परमार्थात काहीतरी उन्नती करायला पाहिजे, जी परमपूज्य भक्तराज महाराजांना साधता आली. महाराज की त्यांचं जो आज कालची जी पुण्यतिथी आहे, त्यांचं जे वैकुंठ गमन झालं, ते बऱ्याच लोकांना ते माहिती आहे तो किस्सा, आणि काही ज्या लोकांना माहिती नाही. पण त्यांचं जे वैकुंठ गमन होतं ते असंच होतं. महाराज स्वतः भगवान येऊन उभे राहिले महाराज जाण्याच्या वेळेस, असं प्राणप्रयाणाच्या वेळी. आणि ते जे आहे ना, मग तसं आपण आपलं जर शेवट आपल्याला करायचं असेल तर हे शिकावं की परमार्थ कसं करावं. तुकोबरायांकडून आपण शिकायला पाहिजे, माऊलींकडून आपण शिकायला पाहिजे, त्यांचे ग्रंथावलोकन आपण केलं पाहिजे. तर ह्याच्यानं आपलं बराचसं आपल्या जीवनातले पैलू उघडतात महाराज. पण आता भक्ताला माग माग म्हणतायत, तुकोबाराय म्हणले, आता कायच करावं देवाला, आता ऐकायलाच तयार नाही. देव म्हणतायत मागा मागा मागा. मग तुकोबाराय म्हणले, आता देवा तुम्ही खरंच देणार आहे का म्हणे. भगवान खुश झाले म्हणे, काहीतरी तुकोबारायांच्या डोक्यात आलं मागायचं. भगवान खुश झाले महाराज. हो हो म्हणे, मी काय तुम्हाला पाहिजे म्हणे. म्हणे मी मागतो ते देशील का देवा. म्हणे हो तुम्ही मागताल ते देणार म्हणे. बघा बरं का देवा, तुम्हाला बाजूला हटता येणार नाही. नाही नाही म्हणे, तुम्ही काहीही मागा म्हणे, तुकोबाराय आम्ही देणार. तुकोबारायांना भगवान देत आहेत अभंगाच्या पहिल्या काहीतरी मागा हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काय मागताय तुकोबाराय भगवंताकडे. बघा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मला हरिदासाच्या घरात तू जन्म दे म्हणे देवा. आणि एकदा नाही, वारंवार जन्मांतरी, म्हणजे वारंवार तुम्हाला जन्माला घाला हरिदासांच्या घरी. अशी तुकोबाराय अशी विलक्षण मागणी ह्या पहिल्या चरणात करतायत. आता भगवंताचं तर द्या सोडून, पण भगवंत जेव्हा तुकोबारायांना म्हणत होते काहीतरी मागा काहीतरी मागा, तर गावाकडची जी मंडळी आहे ना ती सगळी जमा झाली होती. तुम्ही जसे कीर्तन ऐकायला जमा झालेत ना, तशी तुकोबारायांना बघायला जमा झाले होते. तुकोबाराय सारखे संत वृत्तीचे कधीच काही मागत नाही. आणि आज देव स्वतः आलाय तुकोबारायांकडं. आणि आता काय मागतायत तुकोबाराय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती महाराज, काय मागतायत काय मागतायत काय मागतायत. सगळे लोक असे, असं त्याला म्हणतो ना आपण, असं हृदय असं थांबून बघत होते का आज तुकोबाराय काहीतरी मागणार, जे कधीच मागत नाहीत ते आज मागणार. आणि जेव्हा ही मागणी ऐकली महाराज, तर त्याच्यात काही संसारी लोक होते, काही पारमार्थिक. आता दोन प्रकारचे लोक असतात, एक संसारी असतात आणि एक पारमार्थिक असतात.
संसारिक लोकांनी ती मागणी ऐकली महाराज. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, असं त्यांचं पडलं महाराज चेहरा. अशी आंबट चिंबट तोंड झालं महाराज पूर्ण सगळ्या लोकांचं. मी तेव्हा तिथं नव्हतो, नाही तुम्हाला फोटो काढूनच दाखवला असता. काय लोकांचे चेहरे झाले होते महाराज. संसारिक लोकांना वाटलं अरे दे स्वतः भगवान म्हणत होते की मागा. काय मागितलं म्हणे तुकोबाराने. हे मग तुकोबाराय त्यांच्या दृष्टीनं तुकोबारानं काहीही कळत नाही. काय मागितलं म्हणे. हे म्हणे त्यांना काय अपेक्षा आहे, काहीतरी संसारातलं मोठं काहीतरी मागायला पाहिजे होतं. असं एखादं गाव वगैरे मागायला पाहिजे होतं, काही एखादं काही. आता त्यांचे संसारी लोकांचं जे ते वाढव संतान आणि ते सगळं त्यांचं तेच महाराज, तो विषयाचा सगळा विषय. आणि ते संसारी लोकांना वाटलं हे सोडून तुकोबारायांनी काय मागितलं बा. त्यांना फारच ते वाईट वाटलं. म्हणे अरे काय तुकोबाराय स्वतः भगवान देव करत होते म्हणे, काय हे तुकोबारायन मागितलं. ते सगळेजण आपापसात चर्चा करायला लागले. नाही काय आपण इथं आलो म्हणे, एवढं छातीवर जोर जोर आपण ऐकू लागलो म्हणे. काय चालू होतं मागा हे मागा, काय मागितलं म्हणे, काय धोरण आहे का म्हणे हे मागण्याचं. आपापसात लोक ते संसारी लोक चर्चा करायला लागले महाराज. आता संसारी लोकांचं ते त्यांना तेच दिसणार ना महाराज की कशाला जन्म मागतात म्हणून. का ह्यांनी काहीतरी चांगलं सोन्याचं काहीतरी महल मागितलं असतं, भगवंतान दिला असता. एखादं मठ मागितलं असतं, दिला असतं. आणि हे काय मागून बसले. पण आता त्याच्यात काही पारमार्थिक लोक सुद्धा होते. पारमार्थिक लोकांचे सुद्धा तोंड उतरले महाराज. काय मागितलं. जन्म परत मागत असतात का म्हणे. मोक्ष मागायला पाहिजे होतं. भगवंताचं जे सर्वोच्च असं मोक्ष आहे ते संत तुकोबारायांनी मागायला पाहिजे होतं. आणि हे काय भलतच मागितलं म्हणे जन्म द्या परत. जन्माचं काय दुःख कमी असतं का महाराज सांगा तुम्हाला. जन्मेलिया दिवसे दिवसे हो लागे काळाची आची ऐसे, का वाढती करती उल्हासे होती गुडिया. जन्मलेल्या दिवसापासून मृत्यूचं भय आहे महाराज माणसाच्या माग. बरं जन्मच नाही झाला तर मृत्यू कशाला होईल. मग हे जन्माचं लफडं तुकोबारायांनी घेतलं का बरं अंगावर. हे का बरं जन्म मागताय बा. त्या पारमार्थिक लोकांना सुद्धा लक्षात आलं नाही की हे का जन्म मागतायत. कारण की जन्म हा चांगला नाही महाराज. आपण आज जे आपण सगळी साधना करतोय, आज तुम्ही जो काही परमार्थ करता, मी करतो, आपण मिळून जे करतोय, कशा करता करतोय की ह्या जन्म मरणाच्या बंधनातून आपण एकदा सुटून गेलो निश्चित आपल्याला मोक्ष पदाची प्राप्ती झाली. कोणाचंही पारमार्थिक माणसाचं अंतिम ध्येय हे मोक्ष आहे की आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, म्हणजे मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. हे सर्व पारमार्थिक लोकांचं इथं बसलेले जेवढे पण पारमार्थिक आहेत त्यांच्या सगळ्यांचं हेच इच्छा आहे की आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्ती व्हावी. ह्याच्याकरता आपण एक एक साधना करतोय. कोणतीही साधना असो, कोणतीही नित्यनेम असो, हरिपाठ असो, भगवद्गीता असो, ज्ञानेश्वरीचं पारायण असो, गाथा पारायण असो, कशा करता चालू आहे सगळं आपल्या मुक्ती करता चालू आहे की आपण इथून मुक्त व्हावं. पारमार्थिक लोक विचार करू लागले डोक्यात काय तुकोबारायांचं काही मागणं करणं. एवढे हुशार असणारे तुकोबाराय गाथा लिहिलाय आणि हे काय मागून बसले गो. हरिदासांच्या घरी जन्म. पण भगवान होते महाराज. ते भगवान फार हुशार. आणि भगवान काही आता हे झालं पारमार्थिक लोकांचं म्हणणं आणि हे झालं सांसारिक लोकांचं म्हणणं. पण भगवान हुशार होते महाराज. भगवंत काय आहे ना सहजासहजी कोणती गोष्ट देत नाही. ते पण तुकोबारायांनी मागितले त्यांना मर्म माहिती होतं त्याच्या माणसं. तुकोबारायांना थोडेसे आणि परीक्षा घ्यायला भगवान आले होते. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलून गेलो. मग भगवान म्हणले की तुकोबाराय काय मागताय म्हणे. हरिदासाच्या घरी जन्म. तुम्ही आमचे 6 गुणापैकी एक मागा म्हणे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत. म्हणून हा भगवंत. हे 6 गुण आहेत भगवंताकडे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. निळोबारायांचा फार सुंदर असा अभंग आहे बघा याच्यावर. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती आणि औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फाकवली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य अर्जुना देऊन आणि वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पाठवले. असे मी गुण ह्यांना दिलेले मोठं केलेलं आहे म्हणे तुकोबाराय. काय मागताय म्हणे तुम्ही. भगवान परीक्षा घ्यायला आले होते पण तुकोबाराय महाराज तुकोबाराय ते आपले भूषण महाराज वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ असणारे. पण तुकोबाराय थोडी येणार होते गप्पा. म्हणे देवा काय कारण म्हणे तू यश आणि हे धन देऊन मला याची गरज नाही म्हणे देवा. भगवान एकेकांचं वर्णन करायला लागले मला. यशे थोरविला मारुती. मी हनुमंतरायांना किती मोठं केलं म्हणे यशानं. त्यांना 100 योजन समुद्र त्यांनी पार केलं. सीतेमातेचा शोध घेतला म्हणे. पूर्ण लंका जाळली म्हणे. लंका जाळणं तुम्हाला साधं काम वाटलं म्हणे.
सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, असं वर्णन गाथ्यामध्ये की 7 कोटी घरं फक्त प्युअर सोन्याची होती महाराज. आता 7 कोटी घरं पूर्ण संभाजीनगर मध्ये नसते, मग किती मोठा एरिया कव्हर केला असेल तुकोबारायाने. तुम्ही विचार करा, आपण फक्त म्हणतोय लंका जाळली, पण किती घरं जाळले. 5 लक्ष घरे पाषाणाची येथे, 7 लक्ष घरे विटबंदी, कोटी घरे येथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. हे मागचं तर गणित घेतलंच नाही, आणि अजून जे यादीत आलेले नाही तेही बरेच असतील. असे एवढे घर महाराज मारुतीरायानं जाळून टाकले. फक्त एक बिभीषणांचं घर त्याच्यात जाळलं नाही, बाकी सगळं सफाचक करून टाकलं महाराज. आणि एवढे घर जाळायला त्यांना यश देणार कोण आहे? भगवंत आहेत यश देणारे. भगवंताचा हा यश गुण आहे. बरं हा सोडून द्या, लंकेचं तुम्हाला छोटं वाटल, पण एका रात्रीमध्ये दक्षिणेच्या टोकाच्या इकडं ते लंका, तिथून उड्डाण भरायचं, हिमालयावर जायचं. बरं तिथं नुसतं जायचं नाहीये, रामराम थोडी करून आले पहाडाला, पर्वत उचलला महाराज, आणि तिथून ते एका रात्री तिथं आले परत. म्हणजे किती अंतर आहे महाराज. कोणतंही विमान, कोणतंही आजचं आपलं साधन आहे, कोणीच तिथं जाऊ शकत नाही एवढ्या वेळात. एवढ्या वेळात मारुतीराय तिथं उड्डाण करून परत आले रिटर्न. हे कोणाचं काम आहे? यशे थोरविला मारुती, हे भगवंताचा हा यश गुण आहे. बिभीषण केला लंकापती, आणि एवढं मोठं लंकेचं साम्राज्य बिभीषणाला सहज देऊन टाकलं महाराज. आणि ते दशाननाला 10 तोंड कापून जे भेटलं होतं भगवान महादेवांकडून, हे सहज भगवंतांनी पाणी सोडलं त्याच्यावर की मी जिंकलो, तुला देऊन टाकल म्हण लंका. रावणाला मारलं का तुझी लंका, म्हणजे सहज दिलं. बिभीषण केला लंकापती, आणि अवदारे देऊनी कर्णा हाती, किती दिगंती फाकवली. अवदारे कर्णाला दिलं महाराज. म्हणजे आज आपण काही जरी आता समजा कोणी दान केलं एखादं मोठं, तर आपण काय म्हणतो सहज, कर्णासारखा दानशूर आहे होतो. कर्णाचं नाव काय येतं? कारण की भगवंतानी त्यांना तो गुण दिलेला आहे की अवदारे देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फाकवली. आणि ज्ञाने उपदेशीला चतुरानं. आता ज्ञानानं हे भगवान पटवतायत बरं का तुकोबारायानं, एक काहीतरी या म्हणून ह्याच्यातलं. पण ज्ञाने उपदेशीला चतुरानंद, म्हणजे मी ज्ञानानं, बघा तुम्ही, चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव, ज्यांना 4 तोंड आहेत ना, म्हणून चतुरानंद हा शब्द आलेला. 4 तोंडाचे जे ब्रह्मदेव त्यांना किती ज्ञान दिलंय म्हणे मी. आज तुम्ही सृष्टी बघा महाराज, तुम्हाला आश्चर्य व्हायला पाहिजे. कधी कधी आपण चिकित्सक दृष्टीनं बघत नाही, पण आजपर्यंत कधी आपण पाहिलं का की आंब्याला कधी लिंबोळी लागली म्हणून, कधी एखाद्या पेरूच्या झाडाला जांभळं लागले म्हणून, की कधी एखाद्या प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याचा जन्म झाला बा, कुत्र्यामधून मांजर निघाली कुत्रीमधून. हे किती तंतोतंत बसवलेली सृष्टीची रचना जी ब्रह्मदेवानी केलेली, अशी केस भर सुद्धा तुम्ही अशी चूक काढू नाही शकत. एवढं ज्ञान भगवंतानी ब्रह्मदेवाला दिलं. आता एक जण जो होता ना ह्याच्यातला अपवाद, तो एका झाडाखाली बसला होता महाराज. कौटचं झाड होतं. आता कौटचं झाड तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, तुम्ही गावाकडचे सगळे. कौटच्या झाडाखाली बसला, आणि बाजूला कसं टरबूजचं वेल होता. बसला, विचार करू लागला, काय म्हणे ब्रह्मदेवाला काही लक्षात येत नाही म्हणे, काय धोरण यायचं. एवढे मोठे मोठे टरबूज म्हणे, ते वेलला पूर्ण लोंबकळले म्हणे, खाली जमिनीवर आहे म्हणे. एवढे छोटे छोटे कवटे म्हणे, एवढे मोठं झाड आहे म्हणे, एवढं ते हाताला येत नाही म्हणे, काही नाही, भले उंच आहेत म्हणे, दिसायला तयार नाही म्हणे किती कवट. मग ते टरबूज तिथं पाहिजे होते, आणि हे कवटे इथं पाहिजे होते. असा डोक्यात विचार आला का डोक्यात एक कवट येऊन पडला मला, आणि डोक्यात एक कवट येऊन पडला, चांगलं टेंगूळ आलं त्याचं. बापरे म्हणे, ब्रह्मदेवाचं बरं होतं, टरबूज पडला असं तर गेलोच असतं म्हणे आता. म्हणजे ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये तुम्ही केस भर सुद्धा चूक काढू शकत नाही. असं ब्रह्मदेव भगवंतानी ज्ञानी केलेलं आहे त्याला. आणि ऐश्वर्य अर्जुनाला ऐश्वर्य संपन्न केलेलं आहे महाराज. ऐश्वर्य संपन्न अर्जुन एवढा ऐश्वर्य संपन्न कोणीच नव्हतं महाराज. भगवान सोबत थट्टा मस्करी करणारे अर्जुन. सखेति मत्वा रसभं यदुपम, हे कृष्ण हे यादव हे सखेति आजानता महिमानंत वेदम मया प्रमादात् नयेन पावि. म्हणजे भगवंताला शेवटी म्हणले की तुमचं मी जाणत नव्हतं म्हणे भगवान, तुम्हाला थट्टा मस्करी करायची अर्जुन भगवंतासोबत. एवढं ऐश्वर्य कोणाला दिलंय सांगा तुम्हाला. एवढे प्रिय होते भगवंताला अर्जुन. त्याची तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये बघा, माऊलीने काय काय वर्णन केलंय अर्जुनाबद्दल. एवढे प्रिय ते भगवंताला होते. असं ऐश्वर्य आणि वैराग्य सुखाते बोधून आणि ब्रह्म सनातन पाठवले. त्यांच्या एवढं वैराग्य शुकाचार्य शुकदेवांसारखं कोणालाच दिलं नाही मला. एवढं वैराग्य त्यांच्या ठिकाणी. आता भगवान हे सांगू लागले एक एक गोष्ट. तुकोबाराय त्यांचं खंडन करतायत महाराज की तुकोबाराय म्हणले तुमचं आम्हाला श्री नको, तुमचं ते ऐश्वर्य नको, कारण की तुकोबारायांचे अभंग आहेत महाराज. तुका म्हणे करी फकीरा सारी फकीराचे बरी रात्रंदिवस हारी येईल वाचे. आम्हाला फकीर कर म्हणे देवा, पण हे धनाच्या न्याच्या नादी लागू देऊ नको. कारण की त्यांना माहित होतं प्रारब्धेचे जेवढे धन
प्रारब्धेची जोडे मान सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. हे प्रारब्ध धन आम्हाला प्राप्त होणार आहे म्हणे. तेव्हा तुझं धन नको आम्हाला, यश नको, यशाची गरज बी नाही म्हणे आम्हाला, तुमच्या श्रीची तर अजिबात गरज नाही म्हणे. आणि औदार्य त्यांच्या ठिकाणी होतच तुकोबारायांच्या ठिकाणी, आणि औदार्य सुद्धा तुमचं नको म्हणे. आणि आता पुढचं जे आहे ज्ञान आहे उपदेशीला चतुरानं. ज्ञान तुकोबाराय, आता तुकोबारायांना भगवान म्हणतायत की बाकीचं जाऊ द्या म्हणे सोडून तुकोबाराय, तुम्ही वैराग्य घ्या, ज्ञान घ्या, बाकीचं जाऊ द्या म्हणे. म्हणून वैराग्य आणि ज्ञान हे परमार्थाला अत्यंत गरजेचे दोन घटक आहेत. कारण की परमार्थ त्याच्याशिवाय होऊच नाही शकत महाराज. जोपर्यंत तुम्ही वैराग्य तुम्हाला निर्माण होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्तीच होती. आणि ज्ञानाची प्राप्ती नाही झाली तर पुढंच काहीच साध्य होत नाही. भगवान त्यांना म्हणतायत की तुम्ही वैराग्य घ्या. पण तुकोबारायांच्या ठिकाणी वैराग्य होतच ना महाराज. वैराग्य मूर्ती म्हणतात त्यांना. आणि त्यांचं वैराग्य दिसून होतं की त्यांनी शिवाजी महाराजांचा जो नजराणा आहे तो परत केला होता महाराज. आलेला नजराणा जशाला तशा परत करण्याची शिवाजी महाराजांचा त्या काळात तरी कोणाची हिंमत नव्हती. तुकोबाराने ते सुद्धा करून दाखवलं की आम्हाला नको म्हणे तुमचं ते. आणि असं करून त्यांनी तो नजराणा सुद्धा ते माती आम्हा समान आहे चित्ती नावणे जे चित्ता तिची होश पुरविता, तिची होश पुरविता, तिची होश पुरविता. नावणे चित्ता तिची होश सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोनं आणि मातीमध्ये तुकोबारायांना फरकच नव्हता महाराज. तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन, मृत्तिके समान. येर वित्त धन हे आम्हाला सर्व मृत्तिके समान आहेत. बरं तुकोबारायांच्या ठिकाणी वैराग्य असणं ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकोबारायांचं एक जणांनी अभिनय केला होता जे 1945-46 मध्ये एक चित्रपट आला होता संत तुकाराम. त्याच्यात विष्णुपंत पागनीस नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी तुकोबारायांची भूमिका केली होती आणि तो पिक्चर त्या काळात अतिशय हिट झाला होता महाराज. आणि सर्व दूर तो चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांनी डोक्यावर घेतलं महाराज अक्षरशः. आणि आता डोक्यावर घेतलं आणि बाहेर विदेशात सुद्धा तो पिक्चर चालला त्या काळी. आणि आता जे मानधन त्यांना ठरलं होतं विष्णुपंत पागनीसांना द्यायचं ते मानधन घेऊन त्यांचे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्याकडे गेले
आणि त्यांना मानधन जे ठरलेलं होतं ते त्यांना दिलं. विष्णुपंतम पागनीस म्हणले नको म्हणे मला. आता निर्मात्याने दिग्दर्शकाला काय वाटलं की ह्यांना राग आला म्हणे, ह्यांना आपण एवढं फेमस झाला म्हणे पिक्चर, आता ह्यांना थोडस आपण वाढवून देऊ, ह्यांना आपण डबल करू मानधन. तर थोडं डबल करून दिलं. ते म्हणाले विष्णुपंत पागनीस आम्हाला हे नको म्हणे. त्यांना वाटलं का आता हे थोडं अवघडच झालं म्हणे, आपण यांच्याकडून आता असं काय झालं असं यांना, यांच्या मनात काय लालच आलं का म्हणे. चौपट केलं महाराज, मानधन चौपट केलं. त्या काळात मानधन चौपट केलं आणि चौपट मानधन विष्णुपंत पागनीसांच्या हातात दिलं त्यांनी. विष्णुपंत पागनीसांच्या हातात दिलं आणि ते घेऊन काय म्हणले विष्णुपंत पागनीस म्हणे, ज्या सर्वश्रेष्ठ अशी असणारी वैराग्य मूर्ती तुकोबाराय त्यांची भूमिका मी सादर केली पडद्यावर आणि त्यांच्या भूमिकेचे मी पैसे घ्यावा एवढा नीच मी नाही म्हणे. आणि त्या वैराग्य मूर्तीची मी करतो म्हणे भूमिका, आणि त्यांचे जर पैसे मी घेतले तर त्यांच्या भूमिकेला हे वाव ठरणार नाही. पैसे पूर्ण परत दिले. फक्त तुकोबारायांची भूमिका करणाऱ्याच्या अंगी एवढं वैराग्य येतं महाराज. तर त्या मग तुकोबारायात किती असेल ते मला सांगा. आणि आज जे आपण आता तुम्ही जर भंडारा डोंगरावर गेले कधी, जर आपण गाथा मंदिरात गेलो, जर जे तुकोबारायांचे जे आपण मूर्ती तिथं पाहतो ना, चेहरा तुकोबारायांचा कोणाला माहिती नाही महाराज, पण तो जो चेहरा आहे तो विष्णुपंत पागनीसांचा आहे. एवढा अधिकार विष्णुपंत पागनीसांचा झाला. फक्त काय केलं होतं, तुकोबारायांची भूमिका केली होती महाराज. आणि त्याच्यानंतर त्यांनी मानधन तर स्वीकारलंच नाही, पण जे तुकोबारायांनी वस्त्र त्यांच्या जे चित्रपटात परिधान केले होते तसेच वस्त्र आयुष्यभर घालून त्यांनी देह ठेवला. तुकोबारायांना वैराग्य मूर्ती नाही म्हणत महाराज, त्यांची भूमिका करणारा एवढा वैराग्यवान झाला. तुम्ही मला सांगा, एक वैराग्यावरून गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. परमपूज्य भक्तराज महाराजांच्या जीवनावर होती ती. मागच नाही का परमपूज्य आदरणीय किशोरजी व्यास महाराज जे राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत ना, त्यांची आणि इथं तोंडुळीला त्यांची पहिली भागवत झालेली किशोरजी व्यास महाराजांची. सर्वात सुरुवातीला ती भक्तराज महाराजांनी ठेवली होती. मग तेव्हापासून त्यांची बाबांची ओळख होती, आजोबांची. आणि आताच अशातच ते संभाजीनगरला आले होते. तर आमच्या एक मारवाडी कुटुंबाकडे ते थांबले होते आणि तिथं आमचे छोटे काका भरत काका तिथे दर्शनाला गेले. त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर ते 50-60 लोक जे व्यापारी, मोठे मोठे प्रतिष्ठित व्यापारी त्या शहरातले, ते त्यांच्या दर्शनाला आले होते तिथं किशोरजी व्यास महाराजांना. पण काकांना दुरूनच आलेलं पाहिलं. अरे हटो बोले बाजू में, आता त्यांचं हिंदीमध्ये असतं ते सगळं, तर त्यांना मी तुम्हाला हिंदीमध्येच सांगतो की हटो बोले बाजू में हटो. आणि काकांना पुढे घेतलं आणि त्या सर्व 50 लोकांना बोलवलं जवळ आणि म्हणे, हमने तुकाराम महाराज को देखा नहीं बोले, लेकिन जब हमने भक्तराज महाराज को देखा तो हमें पता चला कि तुकोबाराय कैसे होंगे बोल के. ढाला ढाला म्हणजे आपण जे वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज म्हणतो ना, तर ती उपाधी नाही महाराज. खरोखर त्यांचं जीवन तसं वैराग्यवान होतं महाराज. आता हे उपाध्या लावणारे भरपूर आहेत महाराज. आज आपल्याला दिसतात, आहेत पारमार्थात आहेत, प्रपंचात आहेत, अनेक ठिकाणी. पण ती खरोखर त्यांना मागं त्यांना शोभणारे असं वैराग्य मूर्ती जे आपण म्हणतो ना, ते खरोखर त्यांना शोभण्यासारखं ते विधान आहे त्यांच्याबद्दल केलेलं. म्हणून आणि असे असणारे तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी वैराग्य होतच. आणि मग तुकोबारायांना भगवान म्हणले का तुम्ही ज्ञान मागा म्हणे. मग आता ज्ञान तर फार गरजेचं आहे म्हणे. जाऊ दे म्हणे, वैराग्य तुमच्याकडे आम्ही कबूल केलं म्हणे, ज्ञानाची गरज आहे ना. तुमचं ज्ञानही नको म्हणे देवा, कारण की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. कारण की तो भक्ती आणि प्रेमाशिवाय जे आहे ना, ज्ञान नाही. आणि हरिदासांच्या घरी मला भक्ती प्रेम भेटणार आहे म्हणून जे आहे तुकोबाराय भगवंतांना हरिदासाच्या घरी जन्म मागतात. कारण की हे मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे महाराज. प्रेम जो हा घटक आहे भगवान कोणाला देत नाही महाराज. प्रेम देवाचे हे देणे आहे त्याच, पण देत नाही कोणाला. फार कंजूस महाराज. भगवान एवढा कंजूस प्रेम देण्याच्या बाबतीत देत नाही, सहजासहजी देत नाही. आणि भगवंताला ही गोष्ट लक्षात आली होती. आपण तर तुकोबारायांना माग म्हणलो आणि तुकोबारायाने तर प्रेम मागितलंय. कारण की हरिदासांच्या घरी जे निके हरिदास आहेत, जे खरे हरिदास आहेत ना, त्यांच्या घरात तुम्हाला प्रेमाशिवाय काही भेटणार नाही. आणि त्या प्रेमाकरता तुकोबारायांनी हरिदासांच्या घरी जन्म मागितला. हे भगवंताच्या ही गोष्ट बरोबर लक्षात आली होती. म्हणून भगवान त्यांना जे आहे ना असं खेळवत होते महाराज. पण शेवटी तुकोबाराय आले की प्रेम सुख देईन, प्रेम सुख देईन, प्रेमाविना नाही समाधान.
प्रेमानंच मला जे काय आहे ना सुख भेटणार आहे म्हणे. हे जे विषयाचे सुख आहेत हे मला नकोय म्हणे देवा, हे प्रेम सुख पाहिजे म्हणे मला, प्रेम सुख. म्हणून मला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. विठाला म्हणून तुकोबाराय जे आहेत ना हरिदासांच्या घरी जन्म मागतात. पण आता तिथं जे संसारी लोक होते म्हणे अरे काय म्हणे प्रेमासाठी म्हणे, आमचं तर आमचं प्रेम आहे म्हणे. आता तिथंच एक म्हणला मी माझ्या बायकोवर प्रेम करतो, मुलावर प्रेम करतो, माझ्या घरात एक कुत्रा आहे म्हणे त्याच्यावर सुद्धा प्रेम करतो. आणि प्रेमासाठी पण हरिदासांच्याकडे जन्म मागत असतात का? पण त्याला प्रेम नाही म्हणत महाराज. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे, प्रेम नाहीये. प्रेम वेगळं आहे, हे प्रेम नाही. ह्याला आपण आसक्ती म्हणू शकतो. कारण की ते जड वस्तूवर जे असतं ना, जे संपत जाणार आहे त्याच्यावर आसक्ती असते माणसाची, वासना असते, तो प्रेम नाहीये. कारण की प्रेम जे आहे नारद भक्ती सूत्राच्या हिशोबानं ह्याला प्रेमच म्हणत नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम. आता ह्याच्यात जर हे बसत असेल तर घ्या, प्रतिक्षण वर्धमान आहे का? आता बायकोवर जे लग्न झाल्यानंतर प्रेम करतो आपण म्हातारी होईपर्यंत करतो का? मग प्रतिक्षण वर्धमान आहे, प्रतिक्षण घटनवाला आहे. सांगा तुम्हाला घटणारच आहे दिवसेंदिवस, घटत 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 जाय. विषय प्रेम कुठलाही विषय भोग तुम्ही संसारात घेतला तर तो घटत 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 संपून जातो महाराज, एक दिवशी संपणार. पण हे जे प्रेम सुख आहे हे प्रेम वाढत वाढत जातं महाराज, दिवसेंदिवस वाढते. प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्म तरुमन भवरूपम असं असणार हे प्रेम आहे महाराज. कारण की प्रेमाची नाही का नाथ महाराजांनी अतिशय सुंदर व्याख्या केली. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती आणि प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. कारण की प्रेम आहे ना तिथंच भक्तीचं उपज म्हणजे जे भक्तीचा जन्म होता ना तो प्रेमामुळे होतो महाराज. कारण की भावे विना भक्ती आपण जे म्हणतो रोज हरिपाठात, तर भावे विना भक्ती त्याला काही अर्थच नाही ना. भाव म्हणजेच प्रेम, शुद्ध भाव भगवंताच्या ठिकाणी असणारा तो प्रेम आहे महाराज. आणि त्याच्याशिवाय भक्तीचं निर्माण नाही. प्रेम तेथे नित्य विरक्ती, तुमच्या ठिकाणी जरी वैराग्य जरी आलं तर ते नित्य नाही टिकत महाराज. कारण की तुम्हाला जर त्याचं जर हे पाहायचं असेल प्रमाण तर चिरंजीव पद आहे नाथ महाराजांचं की त्याच्यात काजे विषय पाच आहे ती, ते अवश्य साधका नाडीती, म्हणून लागो नेती प्रीती कवने रीती ऐकपा. असं ते आहे महाराज. 5 विषय जे आहे ना ते आडवे येतात महाराजांना आणि तो फार कठीण आहे महाराज. त्याच्यात टिकणं फार कठीण आहे वैराग्यामध्ये. वैराग्य जरी माणसाला आलं, मी स्मशान वैराग्याबद्दल बोलत नाही बरं का. कोणी एखादं गेलं आपण अरे बाप काय खरंय हो, काय जीवन पाण्याचं बुडबुड आहे गेला ना, हा काल आपण जीवन पाहिला होता आणि बाहेर आलं का लागले कामाला, तो वैराग्य नाही म्हणत मी. हे वैराग्य म्हणजे वेगळी गोष्ट आहे महाराज, फार उच्चतम अशी गोष्ट आहे. पण तो सुद्धा प्रेम जर नसला तर नित्य राहत नाही. प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम जर असलं त्याच्यात तर तो नित्य विरक्त आहे महाराज. आणि प्रेम तेथे आढळ शांती, शांती हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. आणि प्रेम जर जिथं असलं ना तर आढळ शांती आणि प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. आता प्रेम जिथं आहे तिथं मुक्ती लोटांगण घालते, मग कशाला मोक्ष मागतील? तू खूप बरं आहे. कारण की जर हे सगळं जर हरिदासांच्या घरी भेटतंय त्यांना तर मग ह्याच्यात जर मुक्ती ओळंगण्या घालते मग स्पेशल मोक्ष तुमचा देवा देवा मोक्ष तुमचा देवा असे असणारे तुकोबाराय म्हणून भगवंताकडं हरिदासाच्या घरी जन्माची मागणी करता येते. एका नाही, हरिदासाच्या घरी
मज उपजवा जन्मांतरी. जन्मांतरी हा शब्दाचा अर्थ आहे की जन्मोजन्म आम्हाला तू हरिदासांच्याच घरात जन्म दे म्हणे. आणि हे तुझ्या ज्या गोष्टी आहेत म्हणे 6 ते तुझे षडगुण आणि ते सगळं बाजूला ठेव आणि तुला जर काही द्यायचं असेल तर हेच दे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनसी काही मागा अतिशय सुंदर अशी अतिशय गुणीजन मंडळ बरं का. काय सुंदर एकेकांचे गोड आवाज. आणि आता थोडस मलाही तुमच्या मी म्हटलं ना तुम्हाला आदरयुक्त भीती जी वाटते थोडी हळूहळू कमी होते बरं का. तुमच्या थोडं संपर्कात आलं मी माझे थोडेसे स्वर उघडले ना तुमच्या ह्याच्यात त्याच्यामुळे आता ही भीती थोडी कमी व्हायला लागली. आदर तसाच आहे भीती कमी होते. विढाला विढाला मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवा तू म्हणतोय ना मला माग म्हणून तर हेच पाहिजे मला. हेची हा जो च शब्द ना हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एक च जो शब्द आहे ना हा चकारात्मक. मला हेच पाहिजे देवा दुसऱ्या तुझ्या भावनारी नकोय मला. तर तुला फारच द्यायची हौस आहे मला. हे हेची देगा पांडुरंगा. भगवंताचं कसं आहे महाराज ना खेडी आहे महाराज. भगवान सहजासहजी मी तुम्हाला पहिलेही बोललो सहजासहजी देत नाही. पण भगवंताचे जे डावपेच आहेत आपल्याकरता की आपल्याला कसं भगवान ह्याच्यात गुंतवतो की कसं आपल्याला खेळून ठेवतो. आपल्याला ती जर गोष्ट समजली तरच आपण या माया नगरीतून बाहेर येतो महाराज. कारण की भगवंतानी माया नगरीची रचना केली आहे. ह्याला आपल्याला तोडून बाहेर यायचंय आणि मग आपल्याला परमार्थात आपली उन्नती होते. ह्यांनी ते सगळे बंधन तोडलेले आहेत महाराज. तुकोबाराय झाले ज्ञानोबाराय झाले जेही संत तुमच्या पाहण्यात आहेत त्यांना संत दृष्टीने तुम्ही मान. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. तुम्ही फक्त वरवर पाहू नका तुमच्या अंगात ते संतपणा आणा आणि ते संतांच्या शरणागतीशिवाय होत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण एकदा लागले तुम्हाला तर ते होतं. मग ते आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्याला लागे आणि कृपा कटाक्ष निहाळले आपुल्या पदी बैसविले. ते जे संत असतात तुम्हाला तुमच्यासारखं करतात महाराज. म्हणून संतांची शरणागती घ्या तुम्ही. आणि संत बघा कशा पद्धतीने मागतायत की हेची आणि ते कसे सुटतात ह्या माया नगरीतून. कसं असतं महाराज भगवंताचं. आता एक मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत देतो. हे सिद्धांत पटवण्याकरता हा दृष्टांत आहे. आता एखादी आई आहे त्याला एखादं छोटस असं तान्ह बाळ आहे. तान्ह म्हणजे आपण एक 6 महिन्याचं बाळ पकडू. त्या आईला एक 6 महिन्याचं लेकरू आहे.
6 महिन्याचं लेकरू आहे. आई आता सकाळी कामात व्यस्त आहे आणि बालक रडायला लागला. तर तान्ह बाळ येते, रडतं, लक्षात येत नाही त्याच्या काय आहे, बरं कोणाच्याही लक्षात येत नाही तो का रडतो. कोणाला वाटतं भूक लागली, कोणाला, कारण की ते वयच तसं आहे, ते काही त्याला बोलता येत नाही, आपल्याला काही कळत नाही. बरं तो रडायला लागतो, तर मग आई काय म्हणते त्याची की घरात जर सासरे बुवा कोणी मोठा असेल तर तुम्ही त्याला खांद्यावर घ्या, म्हण मी थोडेसे हे काम करते मग त्याला घेते, तुम्ही थोडं खेळवा. मग तो त्यांच्या खांद्यावर गेला की चूप असतो कधी कधी, मग आई आपल्या कामाला लागते. बरं जर तो आजी आजोबाचा ह्याच्यात राहिला नाही, खांद्यावर राहिला नाही, मग आई त्याच्या समोर खेळणे टाकते थोडेसे की हा खेळेल बाबा, काहीतरी खेळायला आपण गुंतून जाऊ, पण आणि आपले काम साधून घेऊ आपण. लेकरासमोर ती खेळण्यात टाकते महाराज आई. तो खेळण्यात गुंतून जातो आणि खेळण्यात गुंतला का आई आपले काम करून घेते. पण एखादं बाळ असं हट्टी असतं महाराज, ते रडणं थांबवतच नाही. मग आईला काय करावं लागतं, हे प्रत्येक माता भगिनींचा इथलचा अनुभव आहे की लेकरू एकदा रडायला लागलं आणि जर ढाय मोकलून रडायला लागलं, कशानंच आवरायला तयार नाही, काय करावं लागतं आईला, स्वतः जाऊन खांद्यावर घ्यावं लागतं. बरोबर आहे, भगवंत सुद्धा आपली माऊली आहे महाराज, आपली आई आहे, ती मायबाप आहेत आपले. भगवानला सुद्धा आपला कळवळ आहे, पण भगवान परीक्षा घेतल्याशिवाय नाही करत महाराज, तेवढीच एक फक्त आहे. भगवंत काय करतात, आता रडायला लागलो म्हणजे आपण हे रडणं हा झाला दृष्टांत. आता आपण सिद्धांताकडे येऊया. आता एखादा भक्त परमार्थ करायला लागला, थोडं परमार्थ करायला लागला म्हणजे रडायला लागला असं त्याचा अर्थ आहे. थोडं परमार्थ करायला लागला, भगवान काय करतो, खेळणं त्याच्या समोर फेकतो. खेळणं कोणते, बाहुली आहे, मठ आहे, घर आहे, घे गाड्या, घे बंगले, हे घे ते घे, धनधान्य दे, इकडून समृद्ध घर, तिकडून कर, इकडून पैसे येऊ दे. गुतला महाराज, इकडे लक्षच नाही, मंदिराकडे सुद्धा येत नाही. लई व्याप वाढला राव, इकडे बी काम झाले, तिकडे बी शेती घेतली, इकडे पोराकरता जमीन करून ठेवली, मुंबईला फ्लॅट घेऊन ठेवलं, पुण्याला 2 फ्लॅट घेतले, राडा वाढलाच महाराज. भगवान म्हटलं लागलं कामाला, विडाला पण ह्याचा जो भक्त त्याग करतो तो म्हणतो मला ते नकोय आता, मग दुसरं फेकतो महाराज. हे वैराग्याचं जे आहे हे त्याच्यातले गुंतागुंती करतो महाराज. हे दुसरं जे आई आजी आजोबा कडेवर घेणं जे मी तुम्हाला म्हणलो, हे थोडं क्रम चुकला माझा सांगताना. दुसऱ्या नंबरला आजी आजोबा, पहिल्याला खेळणं. मग हा जो कडेवर घेण्याचा प्रकार आहे, हे मान सन्मान वाढवतो समाजात. लय मोठे हे मोठ्या मोठ्या डिग्र्या माग तो परेशान होतो तो महाराज. कुठेही गेला तर सन्मान, कुठेही गेला तर हारण प्रकार सगळे विचारू नका महाराज. तो एवढा गुंतो त्या मान सन्मानामध्ये, विसरला महाराज, इकडे सगळं कार्यक्रम विसरला. मग असं सुद्धा भगवान करतात की अतिशय मान सन्मानात. आता तुम्ही कितीतरी लोकांना पाहताय असं की महाराज टीव्हीवर रात्रंदिवस चालू आहे, मान सन्मान चालू आहे, त्यांचे सगळे विसरले महाराज. जो मेन त्यांचा उद्देश आहे, जो आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायचं आहे, ते राहिलं बाजूला. दुसरं सुरू झालं महाराज त्यांच्या मागं, हे त्यांनी नाही सुरू केलं, भगवंतांनी लावलेलं टुम नाही माग, पण ते त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्याला त्याच्यातून विरक्त व्हावं लागतं महाराज. भगवंताचे हे खेळ समजवावे लागतात आपल्याला. पण आपण या मायानगरीत गुंतून काय करतो, चला आपण लय फेमस झालो, हे झालो, आता काय आपल्याला काय गरज आहे, आता भगवंता. आणि परत काय म्हणतो, भगवंताच्या कृपेनं झालं. भगवंताची कृपा झाल्यावर तुम्हाला हे भेटत नाही, तुमचं सगळं घेऊन जातो. ही तुम्हाला अवकृपा झाली भगवंताची. हे तुम्हाला ह्याच्यात गुंतवण्याचा कारभार आहे, सोडवण्याचा कारभार नाही महाराज. आणि तुम्हाला काय वाटतं, देवाच्या कृपेने गाड्या घेतल्या का, पांडुरंगाच्या कृपेने घरावर पांडुरंग, तसं नाही महाराज. त्यांच्या कृपेने ते होत नाही, आपल्या प्रारब्धानं ते होतं. मागही बोलून गेलो, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान. हे त्याच्या नाही. तुम्हाला जर वाटत असेल भगवान देत असेल तर किती मेहनत करणारे दाखवतो मी तुम्हाला, पण रुपये हाताला येत नाही. आणि 5ल्या जागी करोडो रुपये कमावणारे सुद्धा लोक आहेत. प्रारब्ध आहे त्यांचे चांगले, म्हणून हे काही भगवान देत नाही. भगवान जर देतो ना महाराज तर घेऊन जातो, तो देत काही नाही. तुम्हाला जर त्याला, तुम्ही जर खरी भक्ती त्याची केली ना, तर तो घेऊन जातो सगळं तुमचं. मग तुमचं जर काही कमी होत असेल तर असं समजायचं आपण बरोबर ट्रॅकवर आहे परमार्थाच्या. विडाला 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 विडाला. हे संसाराच्या उपाध्यातून भगवान तुम्हाला बाजूला करतात महाराज. सर्वात्मक
असं ते हिरून घेतो. आणि तुम्हाला जर ह्याचा एक दृष्टांत ऐकायचा असेल तर एक महाभारतामधली कथा आहे. पण हिरवून घेतो, सर्वात्मक पण. हा ते आहे ना, सर्वात्मक सुद्धा हिरवून घेतो तो, आणि सगळे हिरावून घेतो. हे सगळे प्रमाण आहेत आपल्याला गातात. मी फक्त तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो तर तुम्हाला कळावं का काय होतं. आणि ह्याच्याकरता एक तुम्हाला सोपा दृष्टांत सुद्धा सांगतो मी, की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन एकदा नाही का आपलं ते क्षत्रिय धर्मानुसार ते शिकार वगैरे करायला चालले होते. आणि शिकार करता करता थकले महाराज. आणि अर्जुन म्हणाले की फार दुपार झाली म्हणे देवा, आणि भूक लागली म्हणे, आता आपण काहीतरी कुठंतरी खायला जाऊ म्हणे. देव म्हणले अशा वेशात आपल्याला कोणीच काही देणार नाही म्हणे, आपण वेशांतर करू म्हणे. आणि त्यांनी ते साधारण ग्रामीण लोकांचं वेश धारण केलं. ब्राह्मण म्हणा काही म्हणा तुम्ही, असं साधारण वेश एक धारण केला. आणि तिथं जवळच एक गाव आहे म्हणे, तिथं आपण जाऊन भिक्षा मागू म्हणे, जेवण करून घेऊ. मग तिथं एक धनिक होता महाराज बसलेला. एक धनिकाच्या, आणि नेमका तो आता दुपारची वेळ झालेली होती आणि माध्यान्हही निपटून म्हणजे उलटून गेला होता. तर मग हा नेमका धनिक जेवण करून बाहेर आला होता. अतिशय श्रीमंत गडगंज संपत्ती असलेला, बाजवर आपली तो तंबाखू बिंबाखू काहीतरी खास खास सुपाऱ्या. आता ते श्रीमंत लोकांचं काम आहे असे टांगावर करून तंबाखू बिंबाखू, हा ते चालू होतं महाराज. आणि हे म्हणजे भिक्षांदेही तिथे गेले महाराज जरा. काय म्हणे जेवण नाही झालं तर आले म्हणे मागणारे, काय म्हणे चला म्हणे काही नाही. आता भगवंतांना ते लपवायचं होतं ना त्यांचं स्वरूप. निघून आले म्हणे काय रे म्हणे अर्जुना, ह्याच्याकडे धनधान्य संपत्ती आहे म्हणे, किती त्याच्याकडे टोल, ह्याचा अजून चौपट पाचपट होऊन जावा म्हणे सगळं. अर्जुनाला आश्चर्य झालं, महाराज भगवान काय बोलू लागले असे. अर्जुनाने थोडस आपण ज्याला म्हणतो ना, त्यांना थोडस निग्लेक्ट केलं, म्हणजे त्याला थोडं बाजूला सारलं. म्हणे जाऊ द्या म्हणे, भगवंताची इच्छा आहे, आपण काय बोलणार आहे म्हणे. त्यांना वाढवा वाटतं वाढू द्या. तर पुढे गेले महाराज. एक गरीब ब्राह्मण होता तिथं, आणि तो त्यांच्या भगवत सेवेमध्ये लीन होता. तो त्याचं जप चालू होतं. आणि भगवान तिथं गेले म्हणे ओम भिक्षाम देहि. आता नेमकंच त्या ब्राह्मणाने नाही का शिदोरी आणली होती, आणि नामजप करून नाही का तो स्वयंपाकालाच लागणार होता. तर ते म्हणे थांबा म्हणे महाराज, म्हणे मी आत्ताच भिक्षा आणली म्हणे, मी तुम्हाला दोघांना ते करतो म्हणे, त्याची पोळ्या वगैरे बनवतो, आणि माझी एक गाय आहे म्हणे, तिचं दूध वगैरे तुम्ही दूध पोळी खाऊन जा म्हणे. म्हणे तू कसं नाही म्हणे, मी परत भिक्षा मागून खाऊन घेईन म्हणे, मला गावाच्या ओळखीचे. त्याला अतिशय आनंद झाला महाराज अतिथी येण्याचा. त्यानं व्यवस्थित पोळ्या वगैरे केल्या, त्यांना ते दूध वगैरे काढलं, धारोष्ण गाईचं ते गावरान गाय होते त्याच्याकडे, दूध वगैरे दूध पोळी तृप्त झाले महाराज. अर्जुनला एवढं वाटलं की आपण काय जेवण केलं म्हणे, आज कितीतरी वर्षानंतर असं जेवण झालं. असं भगवंताला म्हणत म्हणत बाहेर आले. आणि थोडं भगवान दूरवर आले, म्हणाले काय म्हणे अर्जुना, ह्याची गाय मरून जाऊ म्हणे. मग अर्जुन म्हणला काय करावं आता. मी म्हणलं केशवा तुम्हाला मी मागं थांबवलं नाही म्हणे, तुम्ही म्हणले त्याचे 5-6 बंगले उद्या काही उद्या, मी काहीच बोललो नाही. पण आता हा एवढा गरीब माणूस, त्यानं त्याची शिदोरी आपल्याला करून दिली म्हणे, आणि आता तुम्ही काय म्हणतात की त्याची गाय मरून जा, हे मला पटलेलं नाही म्हणे तुमचं. अरे म्हणे अर्जुना, तो माझा फार मोठा भक्त आहे म्हणे, पण मरताना त्याच्या ह्या गायीमध्ये जर चित्त अटकलं ना, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून ही एकदा मेली का हा माझ्याकडे आला विठाला म्हणून भगवान जर आपल्याकडे आपल्याला जर आपलंसं करत असेल तर तो आपल्याकडून हिरावून घेतो महाराज, तो आपल्याला देत नाही काही. म्हणून ह्या भ्रमात तुम्ही राहू नका की भगवंताच्या कृपेने आपली उन्नती नाही होत महाराज, अधोगती संसारात आणि परमार्थात उन्नती होते महाराज. हा अशी जर क्रिया तुमच्या जीवनात होत असेल, परमार्थात उन्नती, आणि इकडे तुमचं लक्ष कमी लागत असेल, 100% तुम्ही राईट ट्रॅकवर परमार्थाच्या. असा हा ट्रॅक आहे महाराज. हा उलटा आहे, कारण की संसार, आणि तुम्हाला काय वाटलं हे उलट आहे, पण हे सरळ आहे महाराज. ही मृत्यू लोकीची उफराटे, हे तर अर्जुना जरी अवचटे जन्माला असे तो हे मृत्यू लोकांचं उफराट आहे महाराज. संसार उफराट आहे, पण ते सरळ वाटतं, कारण की अश्वत्थ जो ऊर्ध्व मूल मला शाख अश्वत्थम प्रावरव्यम छंदांशी मत्स्यपर्णा आणि वस्त, आणि हा ऊर्ध्व मूल आहे महाराज. हा उलट आहे, संसाराचं झाडच उलट सांगितलेलं आहे भगवंताने, त्याचं खोडवरती पानं खाली. मग ह्याच्यातल्या गोष्टी कशा सरळ असतील. आणि तुम्हाला जर वाटत असेल का आपण धनधान्य हे सगळं सरळ येतं, मग तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर. हा चुकीचा ट्रॅक आहे महाराज. आणि असं जे आहे हा चुकीचं. म्हणून भगवान त्याला काय म्हणतात की मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आणि का तुकोपण आहे असं मागताय, कारण की म्हणे देवा तिथं संत येतील म्हणे. मी जर हरिदासाच्या घरी जन्माला आलो तर तिथं संत येतील, मला त्यांची शरणागती करता येईल. अभंगाच्या संत लोटांगणे संत लोटांगणे Yeah.
संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांच्या ठिकाणी शरणागती, लोटांगण म्हणजे शरणागती घेताना मला कुठल्याही माझ्या मनात लाज मला वाटायला नको. ही दुसरी मागणी भगवंताकडं. आणि का आज आपण जे सगळ्यात जास्त आहे ना ते लाजतो महाराज. कितीतरी लोकांना असं वाटतं की हे खरोखर हा चुकीचा ट्रॅक आहे. मी जे तुम्हाला आता म्हणलो ना की खरोखर आहे, संसारात काहीच आपल्याला फारच आपल्याला वजडे आहेत. कोणाला सासूमुळे आहेत, कोणाला सुनेमुळे आहेत, कोणाला मुलामुळे आहेत, तर कोणाला कोणाला ना कोणाचा त्रास आहे ह्याच्यात. संसारात कोणा असं नाही का कोणी सर्व गुण संपन्न आहे, पण असं ह्याला उभून कितीतरी लोकांना वाटतं काय धडाचं आहे संसार. किती आपण लफडे केले आपल्या आयुष्यात, पण काही नाही, शेवटी साध्य झालं. वा काय लेकरांनी हाकलून दिलं, हे करून दिलं, हे सगळ्यांच्या मनात येतं महाराज. हळूहळू हळूहळू प्रत्येकांच्या येतं. लेकरं ऐकत नाही, सुना ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, हे प्रत्येकांच्या घरात आहे. घरोघरी मातीच्या चुली लाकडी पलंग. पण असं असताना तुम्हाला परमार्थ करण्याची इच्छा सुद्धा होते, पण हे लाज, लोक काय म्हणतील. आपण जर कीर्तनाला गेलो लोक तोंडत लपून येतात महाराज. बुक्का सुद्धा लावत नाही लोक, म्हणजे बुवा म्हणतील. मग काय म्हणायला पाहिजे, काय म्हणायला पाहिजे, काय तुम्हाला हिजडा म्हणायला पाहिजे का सांगा. तुम्हाला किती अवघड गोष्ट आहे महाराज. मी शहरात पाहतो ना, काय म्हणे बुवा झाले म्हणे तुम्ही. अरे म्हणलं बाबा हे आपलं हिंदू धर्माचं पवित्र असं बुक काय म्हणलं, वारकरी लोकांनी लावलेलं आहे म्हटलं, असं कसं. पण ते शहरातल्या लोकांनी गोष्ट आवडत नाही महाराज. काय सांगा तुम्हाला, लाज म्हणजे आपण काय मूर्ख दिसतो का असं वाटतं त्यांना गंध लावलं तर. ही आजची आपली संस्कृती महाराज 21व्या शतकात. आणि आपण उद्धाराच्या गोष्टी करायला लागलो एवढ्या मोठ्या. आपण इथं टिळ्यापासूनच आपलं बिघडलेलं आहे सगळं. आपण गंध सुद्धा लावत नाही महाराज रेग्युलर. आणि इथूनच आपल्याला लाज वाटायला जी सुरुवात होते तर ती हळूहळू लाजेचं मग फार लोक लाज महाराज जगू देत नाही लोकांना. ही लोक जे आहेत ना हे घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही. तुम्ही जर त्यांच्या हिशोबाने गेले ना, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणे चक्रे शयनम जय संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पुढे या मग परत इथंच मग तेच करा. पुनरपि मरणम पुनरपि जननम. लागा लोकांच्या नादी. लोक लाजणं तुम्ही तुम्हाला मिळालेलं हे 100 नंबरी सोनं म्हणजे मानवी देह आहे महाराज. हा जर तुम्ही त्याच्या बोलण्यात जर घालवला तर काय तुम्हाला काय संत कळणार आणि कधी तुम्ही लोटांगणला जाणार तुम्ही सांगा. आपण रोज म्हणतो ते ह्याच्यामध्ये जे आपलं पसायला ह्याचे हे घेतो ना आपण की तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेच करीत से विनवणी भवबंधनी सोडवावे. अर्थ कधी जाणून घेतला का? चालू आहे रोज. तुम्ही मला सांगा नाटामधला हा अभंग रोज चालू आहे का नाही? अर्थ भवबंधनी सोडवावी तुका आला लोटांगणी. कशा करता लोटांगण घ्यायचंय की ह्या भवबंधनातून सोडायचं. नुसतं चालू आहे महाराज. अर्थाविन पोथी वाचून काय नुसतं चालू आहे महाराज. त्यानं काही होत नाही महाराज. त्यानं काय होणार आहे? हा तुम्हाला थोडाफार पुण्याची प्राप्ती होईल, पण ह्याच्यानं तुमचा जन्म चुकणार आहे का? असं नाही महाराज. तुम्ही पुण्य शिने पुण्य मरते लोकम विशंती. तुम्ही स्वर्गात जातात 100% जातात पुण्य घेऊन. नाम वाया जात नाही घेतलेलं, पण ते परमोच्च पद आपल्याला प्राप्त करायचे भगवत प्रेम जे आपल्याला प्राप्त करायचं ह्याच्यातनं भेटत नाही महाराज. तुम्हाला तुम्हाला पुण्य अर्जित होईल तुम्हाला, पण ते भावे विना जर असलं, हे खाली जो सांगितलेलं भावे विना तो काहीच मग त्याचा उपयोग नाही होत. मग ते संताला लोटांगण तुम्ही इथं जे घालायचं म्हणताय तुकोबार आहे. लाज नको म्हणी, जाता लाज नको म्हणी म्हणजे फार मोठा शत्रू आहे महाराज आपला लाज. आपण लज्जा फार आहे महाराज. काही पण कपडे पण आपण टोपी घालायची तर लाज वाटते. वारकरी काय त्याच्यात लाज मारायचं तुम्ही मला सांगा. आयुष्य थोडकं मोडकं दिलेलं आहे. 50-100 वर्षाचं पूर्ण आयुष्य नाही त्याच्यात कोणाकोणाची लाज वाटून घेता आता तुम्ही मला सांगा. मला सांगा आपल्या उद्धाराचे द्वार आपण आपल्या हातानं बंद करायला लागलो असं आपल्याला वाटत नाही का ह्या लाजमुळे? आणि आपण आपल्या भगवत भक्तीमध्ये तल्लीन व्हायला पाहिजे. काय बोलू द्या लोकांना बोलू द्या, आपल्याला हे आवडतं ना भगवत कार्य करायला. लोकांना काही बोलू द्या महाराज, आपण भगवत भक्ती करायची. लोकांच्या बोलण्यानं जर गेलं तर हे तुम्ही अटकून जातात इथं परत. आणि ह्याच्यातून सुटका तुमची संत करतात. ह्या ज्या मागण्या मागितलेल्या सर्वप्रथम मी तुम्हाला बोलून गेलो
की हे त्यांच्यासाठी नाहीये, हे आपल्याला कळावं की आपण भगवंताला काय मागावं, ही जागृती आहे खरं. की काय जागृतीचं कीर्तन, जागरचं कीर्तन कशाला म्हणावं, की आपली जागृती आपण याच्यातून करायलाच पाहिजे, करायलाच चकारात्मक करायलाच पाहिजे. नाही तर मग असे सप्ते चालूच आहेत महाराज, वर्षानुवर्ष 34 वर्ष झाले, पुढेही अजून चालूच राहणार आहे ते. कारण की परमपूज्य भक्तराज महाराजांचं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असणारच आहे. पण आपण त्याच्यातून काय साध्य केलं, हे आपला मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापला पेपर तपासायचा घरी जाऊन. सगळ्यांना सगळ्यांचं माहिती असतं महाराज, उगं यायचं त्याचं नाही बघायचं, आपलाच पेपर. कुठे आपण टिक मारा, चूक मारा, कुठं चाललंय, कुठं आपल्या कोणत्या ट्रॅकवर परमार्थ आहे, आपण कोणत्या स्टेपवर आहोत परमार्थाच्या, हे जर आपण लक्षात घेतलं तर संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, हा भाव सुद्धा तुमचा होईल. की आपण एखाद्या संतांच्या चरणावर जर आपलं डोकं टेकवलं तर आपल्याला सुद्धा लाज वाटणार नाही महाराज त्या गोष्टीची. उलट आपल्याला त्याचा अभिमान वाटेल की आपण आपल्या उद्धाराकरता आपली तळमळ आहे. कारण की मी तुम्हाला संत चरण लागत सहज सहज जरी आपल्याला ते लागले ना, आपलं उद्धार होऊन जातो. पण त्या भावानं, शुद्ध भावानं तुम्ही त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, तर ते काम होतं. आणि अशा संतांच्या ठिकाणी, हरिदासांच्या घरी मला जर जन्म झाला तर असे जे साधक आहेत, जे सिद्ध पुरुष आहेत, ते आमच्या घरी येतील आणि त्यांना लोटांगण घालण्याला मला कुठल्याही प्रकारची लाज वाटायला नको. असं तुकोबाराय भगवंताला दुसरी मागणी करतात. आणि आता ही दुसरी मागणी केल्यानंतर तुकोबाराय काय म्हणतात की असे जे संत येतील माझ्याकडं, मी त्यांना लोटांगण घालन, ते कीर्तन करतील, ते भजन करतील आणि त्यांच्या रंगात मी रंगलो गेलो पाहिजे, अभंगाच्या. तो कामने अंगी Oh
तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. महाराज तुकोबरा ह्याच्यात आता शेवटची आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची अशी मागणी करताय की धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तोच ह्याच्यात धन्य आहे महाराज, तुझा हरिरंगात नाचतो. आपण जर कुठं जर असं चालू असेल भजन तर उत्सुकपणे नाचायला पाहिजे महाराज. हरिपाठ मध्ये चांगल्या पावले खेळायला पाहिजे. आपण लग्नाच्या वरातीत नाचतो महाराज, तिथं एक रुपयात सुद्धा आपला फायदा नाही. मार मोकळं लगे एकदम जिभ बाहेर काढून, पण इथं आपण नाचायला आपल्याला लाज वाटते महाराज. हे जे तुकोबारायांचं पहिलं चरण आहे की आपण नाचायला पाहिजे. भगवत कृपेनं आपल्याला त्याच्यावर कृपेचा वर्षाव होतो महाराज. तो एक आनंद आहे. जर भगवंताच्या जर आपण मंडपात नाचलो ना त्याच्यात कितीतरी पटीनं तुम्हाला पुण्य भेटतं. आणि हे जे आहे ना, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. आणि गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. हे गाये नाचे उडे वैष्णवाच्या संगतीत हे सुख आहे महाराज. अशी तुम्हाला वरातीत ते नेत्यांच्या पुढं किती नाचा तुम्ही महाराज, खाली बेरी शून्य आहे. तुम्ही वरती चित्रगुप्ताकडे गेले, वरातीत नाचलो, नेत्याच्या पुढे नाचलो, आमदार झाले नाचलो, सरपंच झाले नाचलो, खासदाराच्या पुढे नाचलो, खाली तुमच्या पुण्याची बेरी शून्य. आणि तुम्ही इथं एक पावली खेळा महाराज, ती कितीतरी पटीनं तुम्हाला पुण्य देते महाराज. तर हे एवढं महत्व या हरिरंगात आहे. म्हणून तुकोबारायाची शेवटची मागणी करतात. आणि हे सर्वांना शक्य आहे महाराज. ही जी गोष्ट आहे नाचणं हे सर्वांना शक्य आहे. हरिरंगात सगळे नाचू शकतात. तुका म्हणे अंगी आणि शक्ती दे नाचे रंगी. ही शक्ती तू आम्हाला दे की आम्हाला ते नाचता यायला पाहिजे तुझ्या भजनात, तू पावल्यात. कधी आपण जर वारीत गेलो मस्त नाचायचं महाराज, अशी दिल खुश होऊन भगवान ज्ञानोबा तुकाराम करत. आणि हेच खरं जीवनाचा आनंद आहे महाराज. जेव्हा तुम्हाला हे आनंद भेटेल ना तर तुम्हाला हे जे संसाराचे विषयाचे सुख आहे ना एकदम तुच्छ वाटतील महाराज. ते बी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख नसेविता नसरे. माऊलींनी मूर्ख म्हटलं महाराज त्या लोकांना. जे माऊलींनी एवढं सौम्य भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यांनी कुत्र्याला त्याच्यात ग्रामसिंह म्हणलं, त्यांना लोकांना मूर्ख म्हणलंय महाराज. तुम्ही विचार करा. मग ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांना क्रोध आलाय महाराज आपल्यावर की मूर्ख म्हणतायत. आपण जर विषय भोगच घेत राहिलो तर हे सुख जे भगवंतानी निक सुख ज्याला आपण म्हणतो प्युअर 100% शुद्ध असं सोन्यासारखं जे सुख आहे हे 3 चरणात आहे महाराज. आणि हे सुख जर आपण आपल्या आयुष्यात अनुभवलंच नाही तर आपण जन्याला हेला पाणी वाहून मेला आणि उपजले मेले आईसे किती. किती गेले महाराज, किती आले, किती येतील आणि किती जातील. पण आपलं जर नाव आज तुम्ही मला सांगा, मुलं वर्ष श्राद्ध विसरून जातात वडिलांचं. आमचे तिकडं आम्हाला अनुभव आहे महाराज की आमच्या सद्गुरू बाबांकडे पंचांगमध्ये पाहायला येतात तिथी. आमचे वडील ह्या दिवशी गेले होते, त्यांची तिथी काय पुढच्या वर्षी बोला. आणि आज असे परमपूज्य असणारे आपले सर्वांचे आदर्श स्थान असणारे वैराग्यमूर्ती भक्तराज महाराज सारडा, त्यांचं 34 वर्षापासून पुण्यस्मरण चालू आहे. आणि सगळे गावकरी मिळून तुम्ही अतिशय प्रेमानं आनंदानं करतात. ह्याच्या मागचं कारण काय? कारण की ते ह्या स्टेपवर आहेत, ते असेच नाचलेले आहेत हरिरंगात. त्यांची कोणतीही लाज त्यांच्या मनात नव्हती. तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. परमपूज्य वैराग्यमूर्ती भक्तराज महाराजांचे जे सद्गुरू होते परमपूज्य श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज, एकदा जोग महाराज, धुंडा महाराज एकदा नाही का भेटायला आले होते त्यांना. आणि तो भेटीचा प्रसंग त्यांना. आणि लोहिया महाराज एवढे खुश झाले महाराज, एवढे खुश झाले की त्यांना लक्षातच आलं नाही काय त्यांनी देहभान विवर्जित अवस्था झाली. आणि तसंच त्यांनी साष्टांग दंडवत केलं महाराज लोहिया महाराजांनी धुंडा महाराजांना. तर समोर एक नाली होती महाराज, त्या नालीमध्ये ते जाऊन पडले. पूर्ण शर्ट खराब झाला. धुंडा महाराजांनी उचललं लोहिया महाराजांना. म्हणे अरे अरे काय म्हणे तुझं शर्ट? अरे म्हणे शर्ट असे हजारो येतील म्हणे. हा हे सुख मला कधी अनुभवायला भेटणार. असं संतांच्या ठिकाणी लीन जर झालो आपण तर भगवत प्राप्ती, मी तुम्हाला काय म्हणतोय, हे इथं भगवान उभे आणि ही तुम्हाला प्राप्ती. भाव जर आपला शुद्ध असला ना तर भगवान तुमच्या हृदयस्थ आहे महाराज.
इकडे तिकडे त्याला शोधण्याची गरज सुद्धा नाही, पण तो हृदयातून प्रगट कधी होईल, जेव्हा तुमचा हा भाव शुद्ध राहील. नाही तर तो आपल्या हृदयस्थ आहेत ना, सर्वांमध्ये तोच आहे ना, ममैवांशो जीवलोके, सगळ्यात त्यांचंच आहे, तो आत्मा जो आहे तो त्यांचाच आहे. मग त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी ही जागृती आहे महाराज, हे जागृतीचं कीर्तन आहे. आणि हेच काम परमपूज्य भक्तराज महाराजांनी सुद्धा केलं. लोकांना गावोगावी जाऊन कीर्तन करून जागृती दिली महाराज. कितीतरी लोक त्यांच्यामुळं आज अनेकांचे उद्धार झाले, अनेकांचे होत आहे, अनेकांचे होतील. हे असतं गुरूंचं संतांचं कार्य. आणि आपण जर ह्या स्टेपला आपल्याला सुद्धा जायचंय तर आपल्याला मनोमार्गे गेलेला नाही चालणार. ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाला आपल्याला जावं लागेल, सद्गुरूंना शरण जावं लागेल. त्यांनी जे केलंय, जे संतांनी आपल्याला स्टेप्स दिलाय, हे अभंग म्हणजे नाही का आपल्याला जागृती देणार आहे. आपण जर असं वागलो नाही तर आपल्याला कोण, तुम्ही मला सांगा, आई वडिलांना सुद्धा एवढी आपली काळजी नाही जेवढी संतांना आपली. तुम्ही मला सांगा, आई वडिलांनी असं लिहून ठेवलंय का तुमच्या उद्धाराच्या गोष्टी? तुम्हाला ढकलण्याचं काम केलंय महाराज. आई वडील पक्षपाती असतात. तुम्हाला मी बोलतोय पक्षपाती, ते फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करतात, हे पूर्ण जगाचा विचार करतात. संत जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, हे जे गाथा लिहून ठेवलाय त्यांची काही वंशजन करता लिहून ठेवलाय का? फक्त माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ते काय माग त्यांची वंशज आहेत का कोणी? ते तुमच्या माझ्या करता, सर्वांकरता आपल्या उद्धाराची तळमळ त्यांच्या ठिकाणी म्हणून लिहिलेली महाराज. आणि आपण जर ती वाचलीच नाही तर आपल्या जागृती कशी येणार? आणि हे जागरचं कीर्तनच त्याच्या करता आहे महाराज, की आपल्या जागृती यायला पाहिजे. आणि ही जागृती म्हणजे झोपेतून उठणं नाही, हे मायारूपी निद्रेतून उठून परमात्मा रूपी उजेडात आपल्याला जायचं, ही म्हणजे जागृती. आणि आपण जर माया नगरीत झोपून राहिलो तर मग तुम्ही ते काहीच त्याचा उपयोगच नाही. मग हे संतांचं जे केलेलं आहे हे व्यर्थ झालं महाराज त्यांचं. आणि तुम्हालाही त्याचं ते असून सुद्धा उद्धार होत नाही महाराज. असं आपल्याला फार आपलं भाग्य आहे की आपण तोंडुळी सारख्या गावात आपला जन्म झालाय. इथं भक्तराज महाराजांची चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण सर्व अतिशय भाग्यवान महाराज. आणि आपल्याला आता फक्त आपल्याला उद्धाराची दिशा आपल्याला दाखवलेलीच आहे महाराजांनी, तर आपल्याला त्याच्यावर रमण करायचंय, एवढंच आपल्याकडे राहिलं. म्हणून तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, विठोबा काही बोलण्याच्या ओघात बरं का कधी एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, एखादा आई बहिणीला काही जर माझ्याकडून जर दुखवले गेला असेल, कोणी जे सर्व इथं मला भक्तराज महाराजांसारखेच आहात बरं का तुम्ही, कारण की तुम्ही सर्व जे आहेत ना त्यांच्या भूमीत राहतात, जिथं त्यांनी कार्य केलेले आमच्या आजोबांनी त्या भूमीत तुम्ही राहतात. म्हणून तुम्ही मला सर्वजण भक्तराज महाराजांसारखेच, छोटे असो मोठे असो. म्हणून बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर चुकून काही निघाला असेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा आहे. आणि जे तुम्हाला चांगलं वाटत असेल, जे तुम्हाला नेऊन जा वाटत असेल, तुमचं कल्याणच त्याच्यात काही असेल तर ते आमच्या सद्गुरूंचं आहे. ज्यांचं आज कीर्तन होतं असे आमचे परमपूज्य रामभाऊ महाराज सारडा, त्यांचेच हे शब्द आहेत बरं का. मी जरी बोलणारा असलो तरी तेच आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे. त्यांनी जे मला शिकवलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी तो हमाल भारवाही, सगळं त्यांचंच आहे. आणि त्यांना जे आलेले ते भक्तराज महाराजांकडून आलेले. तुम्हाला एक बाबांनी सांगितलेली मी गोष्ट सांगतो की बाबा काय म्हणले, नळात पाणी येतं. आपण सकाळी सकाळी जे नळ येतात तर ते नळाला पाणी येतं का जायकवाडी मधून सोडतात म्हणून इथे येतं? जायकवाडी नळाला पाणी आहे का? तुम्ही कुठून ठेवा नाशी दिवस रात्र, जेव्हा जायकवाडीतून सुटेल तेव्हाच येतं. म्हणजे जायकवाडी धरण जे आहेत ना हे आमचे आजोबा आहेत आणि आम्ही नळ येत आमचे सद्गुरू, आम्ही बकेट आहेत खालचं. जे त्यांच्याकडून आम्ही आलं तेच आम्ही आमच्या अंतःकरणात भरलेलं आहे, तेच तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेली सेवा आमच्या सद्गुरूंच्या चरणी, तुम्ही सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, जे सर्व गुणीजन मंडळी आहेत त्यांच्या चरणी, आणि आमचे आदर्श असलेले असे आमचे आजोबा परमपूज्य ब्रह्मलीन वैराग्य मूर्ती भक्तराज महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करून देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली